नमस्कार मंडळी, गणपतीपुळे म्हणला ना दुसरा दिवस आहे. गणपतीपुळे म्हणजे स्थळ पाहण्यासाठी आम्ही नका प्राचीन कोकणमध्ये गेलो. त्याची नका तिकीट बुक केली. तिकीट बुक केल्यानंतर आम्हाला ते गाईड दाखवून राहिली पूर्ण स्थळ. पहा आता 50 रुपये तिकीट आहे. व्हिडिओ काढायचे असतील तर नका 50 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागते. संस्था आहे. या ठिकाणी पर्यटनात रोजगार निर्मिती हा विषय घेऊन इथे काम करत आहोत. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही ते नक्षत्रबाग तयार केली. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्यांची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य, आरोग्य प्राप्त होते. बाहेर बोर्ड लावलाय, जाताना तो तुम्ही पाहू शकता. वड पिंपळ यांना पवित्र होऊन तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली आहे. याला पिंपळ पार म्हणतात, पण हा जो दगडी कठ्ठा बांधलाय त्याला कोकणी भाषेमध्ये पार असं म्हणतात. आपण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेत कवींनी कोकणच्या निसर्ग सौंदर्यात सुंदर असे वर्णन केले. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला. या नंदनवन शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग. ती जितकी सुंदर आहे तितके आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ, गुहेच्या पलीकडे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणारा 500 वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहते, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. ही गुफामधून आम्ही चाललो. आता ती माहिती सांगून राहिली गाईड आधी माणसं. आम्ही तिच्यासोबत जाऊन राहिलो. कोकमचं झाड आहे, ज्याच्या फळांपासून कोकम सरबत व कोकम आगळ तयार केले जाते. त्यांच्या बियांपासून तेल तयार केले जाते व त्याचा उपयोग कैलास जीवन सारख्या क्रिमी आता असे नका वाघाचे, हरणाचे असे नका असे प्राणी आहे. प्राणी संग्रहालय आहे. ते पाहून राहिलो आम्ही. हजारो वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन त्यांनी सर्व पृथ्वी जिंकून घेतली व जिंकून घेतली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोण. आता इथं आम्ही नका मसाल्याचे नका वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहे ते पाहायला चाललो. पहा इथं बोर्ड आहे, ते वाचू शकता. इथं मसाल्याची झाडं वगैरे आहे. इथं हे चिरफळाचं झाड आहे. चिरफळाची फळे जंतुनाशक असतात. शेतकरी त्यांचा उपयोग धान्य साठवण्यासाठी व गरम मसाल्याच्या पदार्थांमध्येही केला जातो. हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातले गावकरी एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली, सगळा गाव एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करत असत. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवांकडे जाऊन देवाचं दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण ज्यावेळी आपल्याकडे शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नाते इतकं जवळचं आहे की आमचं एकमेकांकडे जाणे येणं असतं. या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव जाणीवपूर्वक ठेवलंय. असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आम्ही कोकणी माणसं वड, पिंपळ, साप, नाग यांची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून आमच्या देवीचं नाव प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलंय वाघजाई. मातीचे ताशे आहेत. त्याखालील भाग हा मातीचा बनवलाय. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कसबी असतील तर त्यांचा आवाज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत जात असेल.
पूर्वी त्यांचा उपयोग धार्मिक कार्यात व संदेशवहनात केला जात असे. कोकणवासियांची श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. शिमग्याच्या वेळी या देवाला गाराणे घातले जातात. तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात. इकडे वीरगळ दाखवलंय, वीरप्राप्ती लोकांचे प्रतीकचिन्ह. पोतराज लोक आपल्या अंगावर चापकाने पटके मारून घेतात ते इथे दाखवले. समाजाची लोक समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जातात. एवढी छोटी होडी घेऊन ते लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा या त्यांच्या होडीपेक्षा मोठ्या असतात. तरी हे लोक कुशलतेने होडी बंदवतात व पहाटेच्या वेळी घरी परत येतात. आणि नाभिक पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, चर्मकार, कासार हे लोकांना घरोघर जाऊन सेवा पुरवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळते. म्हणजे खोत आहे राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय भाग पहिला मान हा खोतांचा असतो. खोत हा गावचा प्रमुख असे. गावात न्यायदानकडे महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असतात. खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझ घरचा उंबरठा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. खोतांची 2 मुले आहेत. ते आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळतात. आजच्या महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये देव या नावाने खेळला गेला. तो ज्या उंचवट्यावर बसेल त्याला ओटी असे म्हणतात. गावातील मान्यवरांनी ओटीला बसायची आहे ती पडवी सर्वसामान्यांनी. पहा मंडळी, इथं नाही का सगळे नाही का वेगवेगळे प्रकारचे आडकित्ते आहे. पहा किती सुंदर आहे. अगोदरच्या काळात आडकित्त्यांचे प्रकार दाखवले. ह्याच्या पाण्यावर खेळताना दाखवले. याच्या अपुऱ्या कपड्यांवर जाऊ नका. आमच्या गावात एक उत्पादक घटक त्याचं गर्भ असायचं अगदी तसे उभारला आहे. चूल दिसते तिला भाषेमध्ये तिरसा असं म्हणतात. स्वयंपाक करायचा असं तेव्हा ती इथले 2-3 निकर घेऊन स्वयंपाक चुलीत विस्तव पेटवत असे. हा विस्तव विझला तर घरात 2 गारगोटा शेतकऱ्याची मुलगी आहे. तो पाळणा शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी डांबून ठेवला. कारण शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा हलत असे. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुलं असे. सोनार हा गावातील महत्त्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवदेवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असतो. यांच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे यांच्या दागिन्यांचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मातीची मडकी बनवून देण्याचे काम हा कुंभार करत असतो. राजापूर दाभोळ ह्या कोकणातील बंदरात 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमध्ये निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, हस्तिदंती वस्तू, कलम, कापड, शंख, शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देते. हा सुतार सावंतवाडीचा आहे. सावंतवाडी लोकांचे लाकडावरील कोरीवकाम जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळते. तिथे दरवेळी दाखवल्या अस्वलाचा खेळ करायला लागणार लोखंडी अवजारे राजकीय परिस्थिती अस्थिर होती. कोकणी माणसं आपल्या जीवनात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असतात. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे नेऊन देत असतात. तेली त्याच्यावर देखत तेल पाडून देत असते. तेलाचा घाणा आहे असे म्हणतात. यामध्ये खोबरे घातले जाते. ते जे उभे लाकूड दिसते त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते जेणेकरून ही लाट उभी राहते व या ठिकाणी स्वयंपाकघर आहे. प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती आहे. कोणत्याही 2 समाजाची खाद्य संस्कृती समान नव्हती. म्हणजेच कोकणी माणसांची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे. कोकणी माणसं आपल्या जेवणात भात व मासे मोठ्या प्रमाणात खातात. कोकणातून माशाची आमटी,
उकडीचे मोदक व भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवल्यासारखे आहे. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असत ते जातणीसारखे दिसते, त्याला गिरट असे म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातले जाते. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर पडतो. पाण्याचा तांब्या, त्याखालती डबे, बाजूला 2 चमचे आहे, दोन्ही बाजूनी लॉक आहे. ती चहाची किटली, हे शेवयाचं लाकडी यंत्र आहे, ते लोखंडी यंत्र, जेणेकरून आतली डाळ वाटून निघते. याच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात. खडकातून पाणी येतं, पिण्याचं पाणी येत असते. स्त्रिया पाणी भरण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी या ठिकाणी येत असतात. थोडक्यात ग्रामीण जीवनात वस्तू बनवून देण्याचं काम हा चर्मकार करतो. याच्या जोडीला आणखी एक प्रसंग असा जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर आवाज मोठा आहे. बस 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. ज्यावेळी हे लोक गावामध्ये झाड आहे, या चहातील लाल रंगाच्या खोडापासून काप तयार केला जातो. ते पानामध्ये घालतात. ती कातवट्टी आहे, ते खैराचे झाड तोडलं जातं. त्याच्या आतील खोडाचे छोटे तुकडे केले जातात. पहिल्या 4 मडक्यांना पाण्यासोबत उकळवलं जातं. आम्ही वरती चाललो, मचान म्हणून आहे, तिथं वरती चढावं लागते. नक्की भेट द्या. प्राचीन गणपतीपुढे आल्यानंतर प्राचीन कोकणला आम्ही जिथं रूम केली होती गणपतीपुढेला, तेथून नाही का भक्तिनिवासपासून 1 किलोमीटर आहे आणि गणपती मंदिरापासून नाही का म्हणजे 1 किलोमीटर आहे, म्हणजे मधामध्ये येते. अशा नाही का मी नाही का इथं अशा नाही का असे वाघाचे याचे त्याचे तोंड होते ना, तिथं कसं मान फसवून नाही अशा आम्ही नाही का वेगवेगळ्या व्हिडिओ काढले. हे काढल्यानंतर आम्ही नका समोर गेलो, तिथं नका शंखाचे प्रकार, नका तोंड फसवायला वगैरे याचे खूप चांगले खूप छान वस्तू होत्या. पण तिथं फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई होती, पण ते आम्ही काढले नाही. तिथं उभी साहेब फक्त मी तिथं पाहून राहिली, व्हिडिओ नाही काढू शकत होतं. आता ह्या प्राचीन कोकणला गणपतीपुढेला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका.